Hello students, welcome to 9 Science Biology class. We discuss about our chapter number 6 that is classification of plants. आपण वनस्पतींचे वर्गीकरण बघत आहे. त्यामध्ये आपण इन प्रिव्हियस क्लास वी डिस्कस अबाउट किंगडम प्लांटी. आपण किंगडम प्लांटेबद्दल माहिती मिळवली. त्यामध्ये आपण बघितले पॉईंट्स बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आपण क्लासिफिकेशन का करतो आणि कशाच्या कॅरेक्टर प्लांटचे ते कॅरेक्टर असतील कसले कॅरेक्टर असतील. फॉर एक्झाम्पल दे हॅव सीड बिअरिंग और फ्लावर बिअरिंग व्हेअर ॲज द सीड्स आर 1 कॉटिलेडॉन और 2 कॉटिलेडॉन. तिच्यामध्ये 1 कॉटिलेडॉन असेल किंवा 2 कॉटिलेडॉन्स असतील. आणि त्याच्यानंतर कंडक्टिंग स्ट्रँड्स बरोबर त्या प्लांट्समध्ये सेपरेट कंडक्टिंग स्ट्रँड्स आहे किंवा नाही. दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. दे ॲब्झॉर्ब फ्रूट्स अँड वॉटर. त्यानंतर आपण बघितलं वेअर सीड इज विथिन फ्रूट ऑर नॉट. तर सीड असेल त्या फ्रूटच्या आत आहे किंवा नाही आहे हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं. तर आपल्याला फर्स्ट किंगडम हे बघायचं आहे आपला क्रिप्टोगॅम्स. तर व्हॉट इज मीन बाय क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टो मीन्स लोअर, म्हणजे त्या लोअर प्लांट्स असतील त्याला म्हटलं जातं क्रिप्टोगॅम्स. तर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन दिलेलं आहे, सर्च फॉर अ पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर. आपल्याला एक हिरवं तळं बघायचं आहे आणि कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर. त्यामधील काही हिरव्या कलरचे तंतू असतील, तंतुमय फायबर्स असतील ते आपल्याला जमा करायचे आहे, कलेक्ट करायचे आहे. पुट द फायबर्स ऑन इन अ पेट्री डिश. ते फायबर आपल्याला पेट्री डिशमध्ये टाकायचे आहे. अँड वॉश देम क्लीन विथ वॉटर. आपल्याला डिस्टिल वॉटर्समध्ये त्यांना वॉश करायचे आहे, त्यांना साफ करायचं आहे. त्याच्यानंतर पुट वन ऑफ द फायबर इन अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ ग्लास स्लाईड. त्यामध्ये आपल्याला ते फायबर्स असतील ते एका ड्रॉपच्या साह्यानं ते आपल्याला एका ग्लास स्लाईडवरती घ्यायचे आहे. अँड स्प्रेड इट आउट स्टेज. आणि त्यांना आपल्याला सरळ करायचे आहे. त्याच्यानंतर पुट अ कवर स्लीप ओव्हर द स्लाईड. आता आपल्याला ते कवर स्लिप असेल ती स्लाईडवरती ठेवायची आहे. अँड ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि आपल्याला ते सूक्ष्मदर्शकाखाली बघायचं आहे. डू यू सी द स्पायरली अरेंज ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन द सेल इन दॅट स्ट्रेट फायबर. तर आपल्याला ग्रीन कलरचे स्पायरली अरेंज थ्रेड लाईक धाग्यासारखे हरितद्रव्य त्या एका पेशीमध्ये दिसत आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. तर जेव्हा आपण ते हिरव्या तळ्यातलं ते फायबर आणणार आहे ग्रीन आणि ते आपल्या कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघायचं आहे आपल्याला, त्याला जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतं अंडर दी मायक्रोस्कोप. ओके, ग्रीनिश कलरचं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दिस दॅट इज हे जे ग्रीनिश कलरचं स्ट्रक्चर आहे, हे ग्रीनिश कलरचं स्ट्रक्चर आहे स्पायरोगायरा. हे प्लांटचं नाव आहे. दिस इज अ प्लांट नोन ॲज स्पायरोगायरा. म्हणजे त्या हिरव्या तळ्यामध्ये जे प्लांट आहे ते फायबर्स लाईक स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते काय एक प्लांट आहे आणि त्याचं नाव काय आहे स्पायरोगायरा. बघा नंतर बघायचं आपल्याला डिव्हिजन थायलोफायटा. ओके, तर व्हॉट इज मीन बाय थॅलोफायटा. थॅलोफायटा आहे काय. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. आता त्या थॅलोफायटा जो ग्रुप डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनमध्ये जेवढे प्लांट्स असतील ते प्लांट्स काय करतात तर पाण्यामध्ये जगतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट स्टेम लीव्ज फ्लावर्स बट आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड ॲज अल्गी. बघा ज्या अशा वनस्पती असतील की त्यांना मुळा, खोड आणि पानं आणि तसेच फुलं हे नसतील तरी पण ते ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिक्स मीन्स दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्याला आपण म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. ते हरितद्रव्य असतील त्याच्या साह्याने ते त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना काय म्हटलं जातं इज कॉल्ड अल्गी. इन हॅलोफायटा ग्रुप
एक मेन कॅरेक्टर्स आहे ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, एक्झाममध्ये विचारलंच जाईल. कसं विचारलं जाईल? व्हॉट इज थॅलोफायटा? तर तुम्हाला लिहायचं आहे इन दिस ग्रुप द प्लांट्स हॅव डू नॉट प्रेझेंट अ ट्रू रूट्स, ट्रू स्टेम्स, ट्रू लीव्स अँड ट्रू फ्लॉवर्स इज कॉल्ड ॲज थॅलोफायटा अँड थॅलॉइड बॉडी. तर त्याला अजून काय म्हटलं जातं? थॅलॉइड बॉडी. ओके. Algae show a great variety. They may be unicellular or multicellular. जर त्या अल्गी असतील तर त्या काय आहेत? एक तर एकपेशी असतील किंवा अनेक पेशी असतील. अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. एकतर आपल्याला त्यांना बघण्यासाठी मायक्रोस्कोप यूज करावं लागेल किंवा ते आपल्याला इझिली डोळ्यांनी सुद्धा दिसतील. फॉर एक्झाम्पल of algae are Spirogyra, Ullothrix, Ulva, Sargassum, etc. ह्या ज्या अल्गी आहेत. Some of these are found in fresh water while some are found in saline water. तर यामध्ये ज्या अल्गी असतील एकतर त्या गोड्या पाण्यामध्ये राहत असतील किंवा खारट पाण्यामध्ये, त्यालाच आपण म्हणतो समुद्राच्या पाण्यामध्ये. एकतर त्या नदी, तलाव, तळे यामध्ये राहतील किंवा समुद्रामध्ये राहतील. दिस प्लांट युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. तर त्या अल्गी असतील त्यांची जी बॉडी असेल ती कशी असेल? एकदम मऊ आणि फायबर लाईक, म्हणजे एका थ्रेडसारखी ती त्यांची बॉडी असेल. तर जर आपण ह्या स्पायरोगायराला जर का बघितलं तर आपल्याला दिसतं आहे की याला एक ब्लॅक कलरची एक डिस्टिंक्ट वॉल आहे. तिलाच म्हटलं जातं सेल वॉल. दिस इज अ आउटर कव्हरिंग ऑफ द सेल. ते काय आहे? त्या पेशीच्या बाहेर राहतं आणि आउटर मोस्ट लेअर ऑफ द सेल असतं. त्याचं फंक्शन काय आहे? तिचं वर्किंग काय आहे? इट्स प्रोटेक्ट द इन्नर साईड. त्या इन्नर साईड असेल त्याला प्रोटेक्शनचं काम करते. त्याच्यानंतर हे ब्लॅक 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 जे दिसत आहे आपल्याला या डायग्राममध्ये, हे काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे त्यांचा केंद्रबिंदू. तो त्याला सांगेल की तुम्हाला असं करायचं आहे, तसं करा, तुम्हाला फोटोसिंथेसिस करायचं आहे, तुम्हाला मूवमेंट करायची आहे. ते फंक्शन कोणाचं असेल? तर न्यूक्लियसचं असेल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट हा स्पायरल क्लोरोप्लास्ट. त्याला स्पायरोगायरा काय म्हटलं जातं? तर त्याचा स्पायरल क्लोरोप्लास्टमुळे. तर हा ग्रीनिश कलर तो तुम्हाला दिसत आहे, हा स्पायरल अरेंज असा गोल 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 होतो आहे बघा, आणि एकमेकांमध्ये गुंततो आहे. याला म्हटलं जातं स्पायरल क्लोरोप्लास्ट. त्याच्यानंतर बघा हे पॅरानॉइड्स. ह्या पॅरानॉइड्स असतील, ह्या पिगमेंट्स असतील, त्या फोटोसिंथेसिसला हेल्प करतील. हे स्ट्रक्चर आहे स्पायरोगायराचं. त्याच्यानंतर थॅलोफायटामध्ये अल्गी तर आहेच, त्याच्यानंतर सम ऑफ फंजाय पण या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेले आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ फंजाय लाईक ईस्ट अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लुडेड इन धिस ग्रुप. तर असं नाही की ते क्रिप्टोगॅम्स आहे, त्यामध्ये त्या ऑटोट्रॉफिक आहे तेच असतील. तर त्यांच्यासोबत काही काही फंजायसुद्धा आहे. त्या बुरशी आपण बघितली, त्या बुरशीमध्ये पण ईस्ट आणि माउल्ड्स त्यांमध्ये स्वतःचा क्लोरोफिल नाही आहे, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. तर ते त्यांचं अन्न कुठून मिळवतील? ते फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते सडलेल्या अन्नामधून त्यांचं न्यूट्रिशन, ते पोषक आहार असेल त्यांच्यासाठी ते ॲब्झॉर्ब करतात. तर बघा हा काराचं एक्झाम्पल आहे इज अल्गी. त्याच्यानंतर हा उल्वा. ओके. आता बघा डिव्हिजन सेकंड ब्रायोफायटा. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला ऑब्झर्व अँड डिस्कस. यू मे हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन ओल्ड वॉल्स, ब्रिक्स अँड रॉक्स इन रेनी सीझन. आता पावसाळ्यामध्ये आपण त्या जुन्या भिंती असतील किंवा दगडं असतील, खडकं असतील, त्यामध्ये आपल्याला असा हिरव्या कलरची शालसारखं आपल्याला दिसतं, एकदम सॉफ्ट राहतं ते.
त्याला स्क्रॅप इट जेंटली विथ अ स्मॉल रुलर. त्याला आपल्याला तो फोर्सेस असेल, तो चिमटा असेल, त्याने आपल्याला ते तोडायचं आहे. अँड ऑब्झर्व इट अंडर मॅग्निफाईंग लेन्स अँड डिस्कस. तर आपल्याला तो मॅग्निफाईंग जी लेन्स असेल त्या मॅग्निफाईंग लेन्समध्ये आपल्याला त्याला काय करायचं, ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाईंग लेन्स अँड डिस्कस. तर आपल्याला त्या छोट्यासा जो तुकडा असेल, त्या दगडा किंवा त्या भिंतीवरचा तो आपण हिरव्या कलरचा तुकडा आणलेला असेल, तो आपल्याला तो भिंग काच असेल, मॅग्निफाईंग लेन्स असेल, त्याच्या खाली बघायचा आहे आणि डिस्कस करायचं आहे. The group of these plants are called as amphibians of the plant kingdom because they grow in moist soil. They grow in moist soil but need water for reproduction. Important line आहे. Amphibians तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं ॲम्फिबियन्सबद्दल. त्याच्यानंतर हा जो ग्रुप आहे ब्रायोफाइट्स, याला पूर्ण प्लांट किंगडममध्ये ॲम्फिबियन्स म्हटलं जातं. तर ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर, ते दोघं पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये राहतात. पण इथं याचा अर्थ असा नाही आहे. जेव्हा ते इमॅच्युअर असेल, छोटेसे झाडं असतील, बरोबर, तेव्हा ते मॉइस्ट सॉईलमध्ये ग्रो करतील, बरोबर. त्याच्यानंतर ते मॅच्युअर झाल्यानंतर जेव्हा त्यांचा रिप्रोडक्शन पिरियड येईल, बरोबर, रिप्रोडक्शन पिरियड आल्यानंतर त्यांना पाण्याची गरज पडेल. दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. These plants are thaloids, multicellular and autotrophs. बघा अगेन, तेवढे क्रिप्टोगॅम्स असतील, तेवढ्या क्रिप्टोगॅम्सचे जे बॉडी असेल ती थॅलॉइड इन नेचर असेल. म्हणजे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं लीव्स, स्टेम्स आणि फ्लावर्स हे टोटली ॲबसेंट असतील, बरोबर. म्हणजे दे डू नॉट हॅव देअर ट्रू लीव्स, ट्रू स्टेम्स, ट्रू रूट्स अँड फ्लावर इज कॉल्ड ॲज थॅलॉइड. मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय आणि ऑटोट्रॉफिज. दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. आता त्यांना त्यांचा नंबर जर का मल्टिप्लाय करायचा असेल, एकाचे 2 जर का व्हायचे असेल, तर ते काय करतील, स्पोर फॉर्मेशन करतील. हे स्पोर काय केले जातील, जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, बरोबर, म्हणजे तिथे अन्न, निवारा आणि ते क्लायमॅटिक कंडिशन असेल, ते फेवरेबल असेल, तेव्हा ते काय करतील, त्यांची न्यू प्लांट बॉडी तयार करतील. दे फॉर्म देअर न्यू प्लांट बॉडी इन द फेवरेबल कंडिशन. The structure of the plant body of bryophytes is flat, ribbon-like, without true roots, stems and leaves. तर त्या ब्रायोफाईटची प्लांट बॉडी कशी असेल, फ्लॅट अशी चिप्पट असेल, रिबन लाईक धाग्यासारखी असेल आणि विथाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लिव्स. इनस्टेड दे हॅव स्टेम लाईक्स ऑर लीफ लाईक पार्ट अँड रूट लाईक रायझोड्स. तर त्यामध्ये जर का रूट, स्टेम आणि लिव्ज नसले तर त्या प्लांट कसं म्हटलं जाईल, तर त्याच्याऐवजी त्यामध्ये लीफ लाईक पार्ट असेल, त्यामध्ये स्केलिड पार्ट प्रेझेंट असेल आणि रूटच्या ऐवजी त्याच्यामध्ये रायझर्ड्स असतील, त्याचे छोटे छोटे रायझर्ड्स असतील, बरोबर. त्यानंतर दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. आता या प्लांटमध्ये जे पाणी आणि अन्न जे लागतं त्यांच्यासाठी स्पेसिफिक टिश्यू नाही आहे. म्हणजे आपण अँजिओस्पर्ममध्ये हायर प्लांट्समध्ये बघतो की फूड कंडक्ट करण्यासाठी फ्लोएम असतात आणि वॉटर कंडक्ट करण्यासाठी झायलम असतात, त्यांनाच म्हटलं जाते कंडक्टिव्ह टिश्यू. तर ह्या ब्रायोफाइट्समध्ये दिस कंडक्टिव्ह टिश्यू ऑर कंडक्टिव्ह स्ट्रँड्स आर टोटली ॲबसेंट. फॉर एक्झाम्पल मॉसेस, फ्युनेरिया, मर्केन्शिया, अँथोसिरॉस अँड रिशिया etc. हे जे एक्झाम्पल्स आहेत तर हे आहे ब्रायो. एक्झाम्पल्स आर मॉसेस, फ्युनेरिया, मर्केन्शिया
अँथोसिरॉस अँड रिशिया हे एक्झाम्पल्स आहेत. बरोबर. जर का फ्युनेरियाची प्लांट बॉडी जर का बघितली, हे फ्युनेरियाची प्लांट बॉडी बघा, ते रिप्रोड्यूस कसे होतात? बाय स्पोर फॉर्मेशन. आता हे कॅप्सूल आहे, या कॅप्सूलमध्ये काय असेल तर या कॅप्सूलमध्ये नंबर्स ऑफ स्पोर्स प्रेझेंट असतील, असे डॉट 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 डॉट्स नंबर्स ऑफ स्पोर्स प्रेझेंट असतील. जेव्हा ते मॅच्युअर होतील तेव्हा ही कॅप्सूलची वॉल हे ब्रेक करतील. दे ब्रेक द कॅप्सूल वॉल अँड लिबरेट आउटसाइड द कॅप्सूल. म्हणजे ते त्या कॅप्सूलच्या बाहेर पडतील आणि व्हेन द कंडिशन आर फेवरेबल दे ग्रो इटसेल्फ अँड फॉर्म द न्यू फ्युनेरिया बॉडी. आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर ते बाहेर पडतील आणि त्यांना कंडिशन नसेल, पावसाची फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा ते ग्रो होतील. हा त्या कॅप्सूलचा स्टॉक आहे. बरोबर. लिप लाईक पार्ट्स, हा जो ग्रीन दिसत आहे हा लिप लाईक पार्ट्स आहेत. बरोबर. त्यांना एक्झॅक्ट लीव्ज म्हटलं जात नाही, तर त्यांना म्हटलं जातं स्केली लीव्ज. आणि त्याच्यानंतर हा बेसल जो पार्ट आहे सबस्ट्रॅटमचा ते रायझोइड्स प्रेझेन्स आहे. इन्स्टेड ऑफ रूट्स इन फ्युनेरिया द प्रेझेन्स ऑफ रायझोइड्स. तर त्यामध्ये काय असतील? रायझोइड्स प्रेझेन्स असतील. तर हे रायझोइड्स काय करतील? कंडक्शन ऑफ वॉटर अँड कंडक्शन ऑफ फूड. ते फूड, अन्न आणि पाणी शोषून घेतील. त्यानंतर मर्केन्शिया, सेकंड एक्झाम्पल आहे ब्रायोफाईटचं, मर्केन्शिया. अगेन दिस प्लांट बॉडी इज फ्लॅटन. दिसताय का? हा जो ग्रीन पार्ट आहे हा कसा आहे? चिप्पट आहे. त्याच्यानंतर हेअर स्टार्ट अँड कॅप्सूल प्रेझेंट. कॅप्सूल बघा कसं आहे, अम्ब्रेला लाईक दिसत आहे. तर मर्केन्शियामध्ये ते कॅप्सूल असेल कसं? दीज आर अम्ब्रेला लाईक शेप. यामध्ये सुद्धा स्पोर्स असतील आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते बाहेर पडतील, आउटसाईड डम्प करतील आणि न्यू प्लांट बॉडी तयार करतील. हे अगेन रायझोइड्स. रायझोइड्सचं फंक्शन काय आहे? इट्स ॲब्झॉर्ब फूड अँड वॉटर. देन इज अँथोसिरॉस. अशा प्रकारे आपण बघितलं ब्रायोफाईट्स. नेक्स्ट क्लासमध्ये बघूया टेरिडोफाईट्स.